खाली चाला रे घोटून पाय घरी निघत ना. हो ना, आता पाय ना अंधार पडला तर चौकड उशीर झाला ना सर्व यायच्या लहान मोठ्या पायऱ्यामुळे झालं. तर असंच आहे, चालूच आहे. तर बरं झालं जास्त लागलं नाही. हो ना, काय वगैरे जायचं काम नाहीये. नमस्कार मित्रांनो, तर कसे आहात? मजेतच ना? तर स्वागत आहे सर्वांचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज तुम्ही म्हणसाल कुठं आहे? बाहेर आहे ना? बाहेर स्लॅपर आले. स्लॅपर आहे का? त्याच्यामध्ये ॲक्च्युअली जायचं होतं आम्हाला कुठेतरी बाहेर. आजचा दिवस कसं चालू होतं बाहेर जायचं होतं, पण खूप वातावरण बिघडलं अचानक. आता पण वातावरण हे आणि शेतामध्ये पण गेलो आम्ही. ॲक्च्युअली राधिका आली नव्हती, त्याच्यामुळे व्हिडिओ वगैरे काही घेतला नाही. कारण आज खूप सारे कामं होते, जसं की शेतातली नांगरणी झाली, वखरणी झालं आणि आता पेरण्याचा मोसम झालेला आहे. तू म्हटलं नाही मला शेतामध्ये यायचं म्हणून, मी येणार होते. हो ना ग, मोबाईलच घरी होता आणि त्याच्यामुळेच मग जो आहे आजचा व्हिडिओ म्हटलं काय घ्यायचा, शेतातला असता आजचा व्हिडिओ. पण तो व्हिडिओ आपण आता इथं घरचा घेत आहे, गावामध्ये घेत आहे. आणि आज आणि पाऊस वगैरे पडलेला चौकड आहे ना, पावसाचं वातावरण. हो. आणि पेरण्याची पण तयारी चालू झालेली आहे, कारण सर्व शेत वगैरे तयार करणं. आणि बाजूलाच शेत आहे इकडं. इकडं पाहिलं असेल ऊस वगैरे होता मागच्या वेळेस, आता नवीन ऊसाला पाली वगैरे फुटलेली आहे त्याच्यामुळं. आणि इकडं शेत पेरण्यासाठी तयार पण झालेलं आहे. बाजूलाच तिकडं धरण पण आहे छोटंसं, ते तिथून दिसते बघ. ते नारळाचं झाड आहे. हो, तिकडे जायचं कामच नाही ना. मुलं तिथंच जातात वाटते. हो, त्याच्या बाजूला सर्व लहान लहान मुलं जे आहे, सर्व मुलंच आहे. चेतन आला, चेतनचंच नाव घेतलेलं आपण. आणि त्या दिवशी सांगितलं होतं व्हिडिओमध्ये, काय सांगितलं होतं आपण? चेतन झोपलेला होता घरामध्ये. आणि तेच झालं होतं नेमकी किंवा त्याच्या आईनं खूप रागावलं त्याला. हो, माग गेलता ना तलावावर, पोहायला गेला होता ना तेव्हाचा. आणि आई पण आलेले इकडं. नमस्कार. आणि खरं तर आज लाईव्ह जायचं होतं आम्हाला, पण लाईव्ह कसं आहे सर्व व्यवस्थित ठरलेलं नव्हतं लाईव्ह जायचं म्हणून. कारण आणि नेटवर्क पण कंटिन्यू चालत नाही. हो, मागच्या वेळेस तसंच झालं, घरामध्ये नेटवर्क नव्हतं, ते व्यवस्थित दिसत नव्हतं. मग आणि किती छान वाटत वातावरण जे आहे ते वाटत आहे. मस्त वातावरण वाटत आहे. तर बघा, आज कुठंतरी जायचं होतं आम्हाला फिरायला. तर यांना सकाळपासून म्हणत होती मी की आज आपल्याला कुठेतरी फिरायला जायचं आहे. तर मग वातावरण बिघडलं अचानक. आता तुम्ही म्हणसाल अचानक काय होते? अचानक कसं होत असते वातावरण, म्हणजे बघा आता पण वातावरण वेगळंच. कामं किती होते आज, त्याच्यामुळे जो व्हिडिओ म्हणसाल की तुम्ही डायरेक्ट दिवसभर सोडला आणि संध्याकाळचा व्हिडिओ घेत आहे, तर संध्याकाळचा व्हिडिओ घेण्याचं तेच कारण आहे. कारण आज दिवसभर टाईमच नाही भेटला. आणि इकडे शेतामध्ये गेलो होतो, मोबाईल होता घरी, त्याच्यामुळे तिथला शूट पण घेता नाही आला, नाही तिथलाच व्हिडिओ घ्यायचा होता खरं तर. आणि आता वगैरे पीक वगैरे काढावं लागते, तर त्याचं बियाणं वगैरे आणावं लागेल आपल्याला. हो, तर ते राहायला आता. हो, चला खाली आरामात चालतो. हो. आणि बरंचसं राहिलं होतं सांगायचं आपल्या व्हिडिओमध्ये, कारण तिकडं धरण आहे आणि धरणाच्या बाजूला एक गाव आहे. कुठलं आहे ते? हो, हा, ते लाईट वगैरे दिसत असेल तुम्हाला. आणि चौकून गाव आहे इकडं, तुळजापूर, इकडं कोडी मागच्या साईडला. हो, बरंचसं गाव आहे, चौकून गाव आहे आपले. कुठं लागलं? पाय घसरला. अरे हळू चलायचं ना, पायऱ्या चढायला आत्ता माडीवर जायचं असं आहे. हा, चप्पल काढून टाक. काय हे म्हणजे लहान मोठ्या पायऱ्या आहे त्याच्यामुळे झालं असं, नेमकं तेच वाटत आहे. खाली चाला रे, खाली चाला रे घोटून पाय घरी निघत ना. हो ना, आता पाय ना अंधार पडला तर चौकड उशीर झाला ना सर्व यायच्या लहान मोठ्या पायऱ्यामुळे झालं ते. ते अंधार होतं ना, तिथं पाय गोटा होता, त्याच्यामुळे पाय घसरला. आईचं पण लक्ष नाही, तू पण सोबत यायचं ना. मी मागत होती, आम्हाला काय माहिती खाली आली जाता ते पायऱ्या आहेत लहान मोठ्या पायऱ्याच नाहीत ते बरोबर. मला लय बाऱ्या होते तसं धुणून येताना. ते पायऱ्या जे आहे ते खाली वर आहेत. शिरास वर मग हे काय पण जाऊ दे आता.
पण ते तर थोडंसं ऐकणं जास्त काही लागलं नाही. तिकडे पण लागलं. दुखू राहिलं. लावू कशी बाम नको लावते. बाम नको. उशी मग आता गरम करा. आंबे हळद न बसते का? हां. इथं पाठ. थोडंसं व्यवस्थित काळजी घ्यायचं. आता कसं आहे, जेवढं काळजी घेतलं तेवढं चांगलं असते. थोडीशी घाई किती महागात पडते माहिती आहे का? जसं पाहून चालायचं. किती घाई महागात पडते. घाई याचं काहीच काम नाही ना. पण एवढं 3 माणसाचं स्वयंपाक. घाई कसलीवर ते पाय घसरला अचानक. इथे दुखू लागलं. दवाखान्यात चल. दवाखान्यात बघू काय तर. चालतं का मग? चल लवकर दवाखान्यात. आणि दवाखान्यात काय आराम पडला. आणखी काय आलं? हे इथं दुखत आहे कंबर थोडीशी आणि इथं पाय. दवाखान्यात दाखवून देऊ आपण. मोकळं राहील. काही ताण नाही उद्याला राहणार. जाऊ मग. आता कसं आराम आता पडला. चांगला आहे, वेळेवर जास्त त्रास होईल आणखी तर मग काय करशील. पहिलेच आपल्या गावात दवाखाना नाही आहे. आराम पडते रात्र पाहते. आणखी दुसरं लागलं कुठं? नाही. पाहायला सांग थोडं. आणखी सांग बरं. जास्त दुखत असेल तर आपण दवाखान्यामध्ये जाऊ. काही प्रॉब्लेम नाही. कारण कसं आहे, घरी झेंडूबाम म्हणून येणं होता लोक बसत नाही. आणि बरं झालं जास्त लागलं नाही. हो ना. दवाखान्यात वगैरे जायचं काम नाही आहे. आराम पडायला आजचे दिवस. कसं आहे, आईला आणि आम्हाला खूप वेगळं वाटते. कसं दवाखाना केलं चांगलं राहते. आणखी आता बरं झालं जास्त लागलं नाही. ते तिथं हो ना. घुटून पाय घसरला. ते पायऱ्या थोडंसं नाही वाटलं. आणि तुम्ही म्हणसाल की बा डायरेक्ट व्हिडिओतच कसं काय दाखवत आहे. तर थोडंसं पाहिलं आधी व्यवस्थित किती लागलं किती नाही. तर आहे ना. आणि आम्ही आणि थोडंसं नंतर मग काहीतरी थोडासा शूट घ्यायचा म्हणून शूट घेत आहे. नाही तर बरेच जण कमेंट करतात की तुम्ही जे आहे पहिले तुम्ही व्यवस्थित बघत जा, नंतर व्हिडिओमध्ये सांगत जा. त्या हिशोबाने आजचं घेतलेला व्हिडिओ. कारण पडली राधिका बाहेर हां माडीवरनं. पण त्याच्यानंतर शूट दाखवत आहे आपण. आणि खूप अंधार होता तिथं त्याच्यामुळेच झालं म्हणा. आणि एक तर उशीर झाला ना ग. काल पण चटका लागला. कुठं आहे? तिला सुचतच नाही काम करायचं. चांगला चटका लागलाय बा. तव्याचं आहे का काय ते? हो. आणि देव पण आलेला इकडं. का झालं रे काकूला? काय भाऊ झाला रे? मग औषध काऊन नाही लावलं? का लावीन बाम. बाम लावली. हो बाम आहे. ट्यूब पण आहे. ट्यूब पण लावता येईल. थोडंसं लावलं ना. राधिकाचं म्हणणं आहे ठीक आहे बा, दवाखान्यात जायचं वगैरे काम नाही. तसं जास्त काही लागलं नाही आहे. नाहीतर गेलो असतो आम्ही आता दवाखान्यात. बरं झालं जास्त नाही. शेतामध्ये जायचं होतं पण ते पण कॅन्सल झालं होतं. आणि पायऱ्यावर गेलो होतं तसं झालं. बघा हे काय अचानक. आता थोडंसं काय मोकळं फिरायला गेलं म्हणजे बा वरचंच आपण गेलो ना. जास्त लांब नव्हतं गेलो. गरमीनं काही सुचून मग गरमी खूप होत आहे. गरमी वातावरण तसं आहे ना. दमट वातावरण असते ना पावसाचं. तर राधिकाचा पाय मुडपलेला असल्यामुळं इकडं आईच करणार आहे आज. काय करतं भाजी? पालकाची भाजी करतो. पालकाची भाजी. डाळ भाजी करणार आहे. कारण असतेच ना. स्वयंपाकाचं काही नाही म्हणा. 3 माणसं स्वयंपाक काय उशीर आहे करायला. तसं झालं. पण पाय बरं आज किती आपत आली असते. हो ना. बरं थोडक्या म्हटलं अंधारात नाही सुचलं नाही. अंधारात सुचलं नाही. चालता येते का बघून? जास्त लागलं तर चालता येते. थोडंसं लागलेलं आहे का? ठीक आहे म्हणा. थोडंसं जे आहे सुजन वगैरे आहे आणि जागा हिरवी झालेली आहे असंच म्हणणं आहे. आंबे हळद वगैरे लावली की फरक पडतो.
बरं लागून पाय पाहता येते मग सूज लागेल पाहत नाही एकदा नाही फरक पडला जशी बांध सोडून दिली ना चालता येईल ना नाही तर पहिले हो ना पहिल्यापेक्षा थोडंसं वाटत असेल बघ. तर असं आहे मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तेच सांगायचं होतं की राधिका जे आहे पाय मोडू पायऱ्यावर उतरताना पाय मोडपलेला आहे. तिथं असा छोटा गोटा त्याच्यानं पाय कसं लेकरं ना फेकतात ना गोटे अंधारात दिसलं ना लेकर दिवसभर तिथंच खेळतात गाडीवरच. चला मित्रांनो, हा व्हिडिओ इथंच संपत आहे. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.